स्वरधादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुजिनो, नमो सच. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिका ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि काल आचार्य भगवंतांनी संलेखनाच्या विषयीमध्ये काय आणि कशायांना कृश करण्याची विधी आणि का आवश्यकता आहे, परत भावशुद्धी आणि आत्मविशुद्धी काय आहे याचं कथन सुंदरतेने केलं होतं. की जेवढ्या प्रमाणात आम्ही कशायांना कृश करता येईल तेवढंच आवश्यक आहे. आणि याच्या माध्यमातून आचार्य भगवंतांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की कशा हानिकारक आहेत आणि कशायांचा त्याग झाल्यानंतर किंवा कशायांना कृश केल्यानंतर काय आम्हाने गुणांची उपलब्धी होते आणि कशाय कृश झाल्यानंतर त्याची आवश्यकता काय आहे हे सगळं काल सांगितलं होतं. आज आचार्य भगवंत परत आणि त्याच विषयांना परत थोडा सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. 271 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवंत परत आणि कशायांच्या विषयी आवश्यक माहिती आपल्यासमोर ठेवणार आहेत. यद्दुदेती कषायाग्निर्विद्धातव्यस्तदा लघु शामंतिरक्किला दोषा शमिते तत्र तत्वत. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, यदि थोड़ी भी कषाय रूप अग्नि उठती है तो उसे तत्काल बुझा देना चाहिए. जो कषायों को शांत कर देते हैं उनके यथार्थतः समस्त दोष उपशमित हो जाते हैं. म्हणजे थोडंसुद्धा जर कषायरूपी अग्नी जर उठत असेल तर त्याच वेळी त्यांना नाही विझवलं पाहिजे किंवा शांत केलं पाहिजे. कारण की जे कषाय ती अग्नी नाही कषायानं शांत करणार आहे. आणि एक जर का नाही ती कषायरूपी अग्नी जर शांत आम्ही केली तर आमचे सगळे दोष आहेत की नाही ते उपशमित होणार आहेत, दाबले जाणार आहेत. कारण की त्या सगळ्या दोषांचं मूळ काय असेल तर काय आहेत, कषाय आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. प्रश्न करतात, कषाय उत्पत्ति के क्या चिन्ह है और कषाय से क्या क्या हानिया होती. कषायाची उत्पत्ती कशामुळे होते आणि त्याच्यामुळं आमचं नुकसान काय काय होणार आहे हे सांगायला आचार्य भगवान. कषाय उत्पन्न होते ही मुख विरूप हो जाता है, नेत्र लाल हो जाते हैं, शरीर कापने लगता है. काय म्हणाले बघा, कषाय उत्पन्न झाल्यानंतर का नाही आमचं चेहरा लगे पडतोय आणि डोळे लाल होतात आणि शरीर कापायला लागते. जर शरीरामध्ये कषाय निर्माण झाल्या तर आमचा चेहरा पहिला पडतोय, त्यानंतर डोळे लाल होतात आणि आमचं शरीर कापायला चालू होते. एवढे क्रोध भयंकर आहेत. शराबी मनुष्य के समान बड़बड़ाने लगता है और पिशाचग्रस्त मनुष्य के सदृश कुछ का कुछ कार्य करने लगता है. जसं दारू पिलेला माणूस बडबडतोय तसं कषाय जास्त आलेला माणूस बी बडबडायला चालू करतोय. आणि पिशाचं जे असते भूत पिशाचं त्यांच्या समान कने काय करतोय, तो काय बी कार्य करायला चालू करतोय. ते लक्षात नाही काय करलोय मी, हे कषायामुळे होते म्हणून सांगितले. यह कषाय नीचों की संगति के सदृश हृदय को जलाती है, समीचीन ज्ञान रूपी दृष्टि को मलिन कर देती है, सम्यक दर्शन रूपी बाग को उजाड़ देती है. काय सांगितले बघा, जी कषाय जे आहे ते नाही नीच लोकांच्या संगतीप्रमाणे आहे म्हणून सांगितलेले आहे आणि आपल्या हृदयाला नाही जाळून टाकणार आहे. आणि समीचीन ज्ञानरूपी जी दृष्टी आहे ती मलिन करून देणार आहे आणि सम्यक दर्शन रूपी बाग आहे ती उजडून टाकणार आहे. कषाय चारित्र रूपी सरोवर को सुका देते है आणि चारित्र रूपी जे सरोवर आहे त्याला सुकवून टाकते. कषाय तप रूपी वन को जला देते है आणि तप रूपी जी बाग लावलेली आहे त्या बागेला सुद्धा नाही ती जाळून टाकते. अशुभ कर्म रूपी बेल की जड़ को गहरी जमा देती है. ते काय सांगितले बघा, अशुभ कर्मरूपी की नाही जी वेल आहे त्याला की नाही जास्त त्याच्याकडे जडांना मजबूत करते. शुभ कर्मरूपी फलों को रसहीन कर देते.
आणि शुभ कर्म रूपी फल जे आहेत त्याला रसहीन करून टाकते. पवित्र मन को मलिन कर देते, पवित्र मनाला मलिन करून टाकते. हृदय को कठोर कर देते, हृदयाला कठोर बनवून टाकते. वाणी को असत्य की ओर ले जाती है, आणि आमच्या वाणीला असत्याच्या दिशेने घेऊन जाते. कशायांच्यामुळेच आम्ही असत्य बोलतोय, ही गोष्ट महत्त्वाची आहे. महान गुणों का निरादर करती है, आणि जे महान गुण आहेत त्यांचा आदर करत नाही, निरादर करते. कशा आहे? महापुरुषे के गुणों को ढक देती है, आणि जे महापुरुषांचे गुण आहेत त्या गुणांना झाकून टाकते. यश रूपी धन को नष्ट कर देती है, यश रूपी जे धन आहे आमच्याजवळ त्याला सुद्धा नाश करून टाकते. दुसरों पर दोषारोपण करती है, दुसऱ्यांच्यावर दोषारोपण करायला लावते. कशा आहे निर्माण झाल्यामुळे हे सगळं होते. मित्रता की जड़ खोद देती है, किए हुए उपकारों को विस्मरण करा देती है. मित्रता जे असते ते मित्रताचे नाही जी मूळ आहे ते खोदून टाकते आणि मित्रता नष्ट करते, आणि केलेल्या उपकारांना सुद्धा विसरत नाही. किती महत्त्वाचं आहे बघा. हे कशाय उत्पन्न झाल्यामुळे सगळं होते. केलेल्या उपकारांना बी विसरतोय आणि मित्रता नष्ट करून टाकतेच. दुःखों के भंवर में फसा देते, आणि दुःखाच्या भोवऱ्यामध्ये आम्हाला फसवून टाकते. प्राणियों का घात करा देते, प्राणींचा घात करवते. अंत में नरक रूपी भयंकर गर्त में पटक देते, आणि शेवटला नरक रूपी भयंकर जे गर्त आहे, खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये ढकलून देते. कशाय एवढ्या कशाय खराब आहेत. इस प्रकार कशाय ही सब प्रकार के अनर्थ करती है, ऐसा चिंतन कर कशाय को शीघ्र ही शांत कर लेना चाहिए. आणि म्हणून या प्रकारे कशायच सगळ्या प्रकारच्या अनर्थांना निर्माण करत्या, म्हणून कशायांना लवकरात लवकर आम्ही शांत करायला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. नाही केलं तर हे सगळे गोष्ट आहेत बघा, या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळ्या गोष्टी घडणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची एवढ्या सगळ्या गुणांना नाश करवणार आहे कशा आहे. किती वाईट आहे बघा कशा आहे. त्यामुळं जेवढे शांत परिणामी जेवढे कुठलेही काय झाले तर रागाचे, क्रोधाचे, अहंकाराचे, मायाचाराचे आणि लोभाचे परिणाम करायचे नाहीत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापासून निघून जाणार आहेत. कारण बिना कार्य संभव नाही, आणि कारणाशिवाय कार्य संभव होऊ शकत नाही, हे पुढच्या गाथेत सांगायलात. राग द्वेषादिकं साधो संगा भावे विनश्यति, कारणाभावत कार्यम किम कुत्राप्यवतिष्ठते. तर आचार्य भगवान इथे काय म्हणतात, परिग्रह का अभाव हो जाने पर साधु के राग द्वेष भी विनष्ट हो जाते हैं. क्या कारण के अभाव में भी कहीं कार्य होता देखा गया है. म्हणजे परिग्रहाच्या अभावामध्ये, परिग्रहाचा अभाव झाल्यानंतर जो साधू असते त्या साधूचा राग द्वेष सुद्धा नष्ट होतोय. पुढे काय म्हणले, कारणाच्या अभावामध्ये तो कार्य होते असं तुम्हाला बघितलंय कुठं नाही. कारण असल्याशिवाय कार्य 3 काळात घडणार नाही. तसं मग परिग्रहाचाच अभाव असेल तर रागद्वेष घडणार नाहीत, आणि ज्यांच्याजवळ परिग्रह आहे मग त्यांच्याकडे रागद्वेष घडणारच की. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं परिग्रहाचा अभाव झाल्यानंतर रागद्वेष होणार नाहीत हे सांगायल्यात. आता इथं पुढे प्रश्न करतात, यहा कार्य कारण भाव से क्या दर्शाया गया है. कार्य कारण भावाने इथं काय दर्शवलेलं आहे, काय सांगितलं आहे. कारण विद्यमान होने पर कार्य हो भी और न भी हो, किंतु कारण के बिना कार्य कदापि नहीं होता. कारण विद्यमान असताना कार्य होऊन दे अथवा न होऊन दे, परंतु कारणाच्या विना कार्य कदापि होऊ शकत नाही. जैसे मिट्टी रूप कारण के रहते ही घट रूप कार्य का तंतु रूप कारण से पट रूप कार्य उत्पन्न होता है, उसी प्रकार परिग्रह रूप कारण ही राग द्वेष परिणाम रूप कार्य के निमित्त है. परिग्रह के अभाव में साधु के राग द्वेष नहीं होते, अतः कल्याणेच्छू साधु को सर्व परिग्रह का त्याग कर देना चाहिए. ते काय म्हणतात, सगळ्यात महत्त्वाचे उदाहरण देऊन सांगितलं. ज्याप्रमाणे माती आहे हे कारण आहे, आणि त्या मातीमुळेच काय बनणार आहे, कलश किंवा घट बनणार आहे. जर माती नसेल तर घट बनू शकणार नाही, कारण की त्या माती कारणाच्या निमित्तानं कार्य घडाले, घट रूपी कार्य. तसं इथं काय सांगल्यात, जर मातीच नसेल तर घट बनणारच नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे
परिग्रह रूप जर कारण नसेल तर रागद्वेष होणारच नाही, आणि परिग्रह असेल तर रागद्वेष होणारच आहेत. म्हणून सांगितले परिग्रहाच्या अभावामध्ये साधूचे नाही रागद्वेष होत नाहीत. म्हणून कल्याणच्युत जो साधू आहे तो सगळ्या परिग्रहांचा त्याग करून देतोय. आपली कल्याणाची भावना ठेवणारा साधू सगळ्या परिग्रहांचा त्याग करून देतोय. कशाला ठेवायचं आहे, ही गोष्ट महत्वाची आहे म्हणून सांगितलंय. आता पुढं म्हणतात, क्रोधरूप अग्नि प्रज्वलित होने का कारण और उसका फल. क्रोधरूपी अग्नि प्रज्वलित कशामुळे होत्या, त्याचं कारण काय आहे आणि त्याचं फळ काय मिळतंय हे सांगायल्यात. क्रोधामुळे अमानिक नाही, क्रोध का निर्माण होते आणि त्याचं फळ काय मिळते हे सांगायल्यात. 2 गाथा सांगतात. वाक्या सहिष्णुता वात्या प्रेरित कोप पावक उदेती सहसा चंडो भूरी प्रत्योत्तरेंधन सदग्ध्वा ज्वलित क्षिप्रम रत्नत्रयतय काननम विदधाती महातापम संसारांगार संचये. तर याच्या आचार्य भगवान काय म्हणतात, दोन कने गाथाच्या माध्यमातून सांगल्यात. शिष्य के असह्य एवं प्रतिकूल वचन रूपी वायु से प्रेरित क्रोधाग्नि गुरु के हृदय में सहसा उत्पन्न हो जाते. काय सांगले बघा, शिष्य के असह्य एवं प्रतिकूल वचन रूपी वायु से प्रेरित क्रोधाग्नि गुरु के हृदय में सहसा उत्पन्न हो जाते. शिष्याच्या आहेस अशा प्रतिकूल वचन बोलल्यामुळे कने गुरूंच्या अंतरंगामध्ये हृदयामध्ये कने क्रोध उत्पन्न होते म्हणून सांगायला. पश्चात प्रत्युत्तर रूप महान इंधन को प्राप्त कर वह कोपाग्नि प्रचंड रूप धारण कर लेती है जो शीघ्र ही गुरुदेव के रत्नत्र रूप वन को जला डालती है. काय त्याच्या पश्चात काय होते की महान इंधन रूप प्राप्त झाल्यामुळे नाही ती कोपाग्नी प्रचंड रूप धारण करले, त्या प्रचंड रूप धारण करत्या आणि धारण केल्यामुळे त्या शीघ्र धारण केल्यामुळे काय होते माहिती आहे, गुरुदेवांचं रत्नत्र रूप वन आहे ते जळून जाते. ही गोष्ट महत्वाची आहे. जिससे संसार रूप प्रज्वलित अंगार दीर्घ कालपर्यंत भयंकर संताप देते रहते. आणि त्यामुळे संसार रूप जे प्रज्वलित अंगार आहेत विस्तू ते दीर्घ कालापर्यंत भयंकर संताप देत राहतात. म्हणून क्रोध करायचं नाही म्हणून सांगितले. ही महत्वाचे आहे, म्हणून क्रोध करायचं नाही. आचार्य भगवंतांनी म्हणून सांगितले की काही झाले तर क्रोध करायचं नाही. प्रश्न, इस रूपक का क्या भाव है. ही रूपक जे सांगितलंय त्याचं भाव काय आहे ते विचारले जातात. इस रूपक से यह दर्शाया गया है कि साधु एवं आचार्य आदि गुरुजनों को क्रोध क्यों और कैसे उत्पन्न होता है. काय सांगितले, तथा उसका फल क्या होता है. इथं काय सांगितलं, या रूपकामधून हे दर्शवून सांगितलं आहे साधू एवं आचार्य आदी गुरुजनांना क्रोध का निर्माण होतोय आणि तो क्रोध उत्पन्न झाल्यानंतर त्यांना फळ काय मिळते हे सांगायला. यथा शिष्य की कोई अयोग्य प्रवृत्ति देखकर गुरु उसे सारण वारण रूप उपदेश देते हैं. शिष्य अभिमन्या रुच्छल है अथवा गुरु का उपदेश पक्षपाती है या तिरस्कार मिश्रित है या कटाक्ष रूप है. जिस किसी भी कारण से शिष्य प्रतिकूल वचन कहता है जो गुरु को सह्य नहीं, यही एक प्रकार की वायु हुई. इससे गुरु के मन को कोपाग्नि भभक उठी. गुरु ने पुनः शिष्य को समझाने का प्रयास किया. शिष्य ने पुनः प्रतिकूल उत्तर दिए. वे प्रतिकूल वचन गुरु की क्रोधाग्नि में ईंधन का काम कर गए, जिससे वह आग और अधिक उद्दीप्त हो उठी, जिसने गुरु का रत्नत्रय रूपी उपवन जला दिया. क्योंकि कषाय प्रवेश करते ही महाव्रतादी पलायमान हो जाते हैं. काय सांगितले बघा इथं आचार्य भगवान काय सांगितलं, शिष्याची जी अयोग्य प्रवृत्ती आहे ती बघितल्यानंतर गुरु सारण वारण रूपने त्यांना उपदेश देतात. उपदेश दिल्यानंतर शिष्य परत कने वृच्छल होऊन कने गुरुच्या उपदेशाला पक्षपाती किंवा तिरस्कार रूप मिश्रित घेतोय आणि त्यांना परत प्रतिउत्तर देतोय. आणि प्रतिउत्तर दिल्यामुळं काय होते माहिती काय, गुरूंना ते सहन होत नाही आणि सहन न झाल्यामुळं त्यांच्यामध्ये कने क्रोधाग्नी एवढी जोरात भडकत्या आणि भडकल्यामुळं ते किती समजावण्याचा प्रयत्न केला तरी की नाही ते ऐकल्यामुळं त्यांची क्रोधाग्नी एवढी भडकत्या आणि भडकल्यामुळं काय होते, त्यांची रत्नत्र रूपीने जी बाग आहे ती बाग त्या क्रोधाग्नी त्या बागेला जाळून खाक करते. आणि यामुळं
ते महाव्रतादी सुद्धा नाही त्यांच्यापासून पलायन होते, ही गोष्ट सांगितलेली आहे. मग त्यालाच क्रोधाला दाबणे किंवा क्रोधाला क्रुश करणे हीच गोष्ट आहे. पुरुषार्थ होच धर्म म्हणजे हाच पुरुषार्थ आहे हो. तुमची चारित्र आणि साधना म्हणजे काय आहे? क्रोध, मान, माया, लोभ यांना येऊन न देणे. त्यांना जेवढ्या प्रमाणात दाबता येईल तेवढं दाबायचं, किती काय असले तर करायचं नाही. त्यांना समजावून सांगायचं आणि सोडून द्यायचं. आपलं कर्तव्य काय समजावून सांग. मी परवा सांगितलं की आचार्य भगवान विद्यासागर महाराजांना नाही त्यांच्या शिष्याने विचारलं की महाराज दीक्षा दिला, एकदा बी आमच्याकडे बघायला आलं नाही, काय करतोय आम्ही काय नाही करत बघायला आलं नाही. त्यावेळी आचार्य भगवान काय म्हणले? विश्वास आहे म्हणून दीक्षा दिल्या. आणि बघायची कुंद आचार्यांच्या 28 बेड्या तुम्हाला बांधू शकत नसतील तर मी काय करणार आहे? हे आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचं उत्तर होतं. त्यामुळं नाही, चांगलं नाहीच की, सांगितलं की म्हणून इथं सांगायला रत्नत्रय का उपवन भस्म होतेही वहा अनंतानंबंदी या अप्रत्याख्यानवारी नामधारी धधकते हुए अंगार एकत्र हो गए जो चिरकालपर्यंत महाभयंकर संताप देने में समर्थ है. अर्थात गुरुजी के उसी क्षण अप्रत्याख्यान या अनंतानंबंदी कषाय का उदय आ गया जो अनंत भवतक संसार परिभ्रमण का कारण है. काय सांगितलं? या क्रोधामुळे नाही रत्नत्रयचं उपमन भस्म झाल्यामुळं अनंतानंबंदी आणि अप्रत्याख्यान जे अंगारे आहेत ते धधकतात आतमध्ये आणि चिरकालापर्यंत महाभयंकर संताप देतात. आणि त्यामुळं नाही ते अप्रत्याख्यान अनंतमध्ये कशामुळं उदय आल्यामुळं नाही अनंत भावामध्ये संसारामध्ये परिभ्रमण होते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं किती काय झाले तर आम्ही क्रोध येऊन द्यायचा नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. कभी गुरु की कठोर आज्ञा आदि का निमित्त पाकर सादर में एवं शिष्य की क्रोधाग्नि भी प्रज्वलित हो जाती है. आणि कधी कधी गुरूंची कठोर आज्ञा कठोर निमित्त पाहून सुद्धा नाही सादर मी शिष्याची सुद्धा क्रोधाग्नी प्रज्वलित हो जाते म्हणून सांगितलेलं आहे की अशी झाले. आता पुढं काय सांगतात? उत्पन्न हुई कषाय को शांत करणे के उपाय. उत्पन्न झालेले नाही कषायानं शांत करण्याचे उपाय काय आहेत हे सांगायल्यात. एक गोष्ट लक्षात घ्या, उत्पन्न झाल्यानंतर शांत करण्यापेक्षा उत्पन्न होऊनच द्यायचं नाही. जेवढं रोखता येईल दाबता येईल आपल्या मनाला समजावून सांगायचं आणि दाबायचं, उत्पन्नच होऊन द्यायचं नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पहिला काय सांगतात बघूया आता. जायमान कषायाग्नी शमनीयो मनीषिना इच्छा मिथ्या तथाकार प्रणिपातादिवारिभी. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात? बुद्धिमानों को कषायग्नि के उत्पन्न होते ही उसे बुझा देना चाहिए. उसको बुझाने का जल है इच्छाकार, मिथ्याकार, तथाकार एवं नमस्कार आदि. इस जल के पड़ते ही क्रोधाग्नि शांत हो जाती है. काय सांगितलं बघा? बुद्धिमान जे लोक असतील त्यांना कषायग्नी उत्पन्न झाल्यानंतर त्यांना विझवायला पाहिजे. आणि त्याचा बुजवण्यासाठी त्याचं जल म्हणून काय असेल? इच्छाकार, मिथ्याकार, तथाकार आणि नमस्कार हे जल आहे. हे जल पडलं की क्रोध आपोआप मिटणार आहे. आता ते 4 काय आहे हे बघायला पाहिजे. पहिला इच्छाकार, मिथ्याकार, तथाकार आणि नमस्कार. आता पुढे प्रश्न करतात, इच्छाकार मिथ्याकार आदि किसे कहते और इनसे गुरु आदि के क्रोधाग्नि कैसे शांत हो जाती है. तर इथं सांगायला इच्छाकार मिथ्याकार या कशाला म्हणतात आणि यानं गुरु आदींची क्रोधाग्नी कशा पद्धतीने शांत होते हे विचारले. आता उत्तर देतात, इच्छाकार म्हणजे काय आहे बघा. हे भगवान, मैं आपका उपदेश या आज्ञा शिरोधार्य करता हो और इस उपदेशामृत की निरंतर वांछा करता हो. शिष्य द्वारा कहे गए नम्रता के ऐसे वचन को इच्छाकार कहते हैं. शिष्याद्वारे म्हणलेले हे नाही वचन आहेत ते इच्छाकार आहेत म्हणून सांगितलेले आहेत. त्याला इच्छाकार म्हणतात की हे भगवान, मी तुमचा जो उपदेश आज्ञा शिरोधार्य मानून की नाही उपदेशामृत त्यांची निरंतर वांछा करतो. हे शिष्याद्वारे कहलेले नम्रतेचे वचन हे इच्छाकार आहेत. मिथ्याकार काय आहेत बघा. मैंने आपको प्रत्युत्तर दिया, प्रतिकूल वचन कहे और आपकी अवज्ञा की, मेरे वे सब पातक आपकी अनुकंपा से मिथ्या हो. काय सांगितल्यात? मी तुम्हाला प्रत्युत्तर दिलंय, प्रतिकूल वचन म्हणलेलं आहे, तुमची अवज्ञा केलेली आहे, मी हे सगळे पातक तुमच्या अनुकंपेने मिथ्या हो अशी भावना करतो. हे मिथ्याकार आहे. एक वचन बोलले असेल तर ठीक आहे, नसेल बोलले तर या गोष्टी उत्पन्नच होणार नाहीत.
काय म्हणाले मी? वचन बोलले असेल तर हे सगळं उत्पन्न होणार आहे. वचन जर बोललेच नसतील तर या गोष्टीच उत्पन्न होणार नाहीत. त्यामुळे मी पहिलाच मगाशी सांगून आलो आहे की काय सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे की क्रोधाचा लवलेश अंतर्गत निर्माणच होऊन द्यायचं नाही. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तथाकार हे भगवान आपकी शिक्षा यथार्थतः सत्य है. आप मुझ अल्पमति पर प्रसन्न हो. मैं आपके पावन चरण कमलों में नम्रभूत होकर बार बार नमस्कार करता हो. हे भगवान तुमची शिक्षा यथार्थच सत्य आहे. मी तुमच्या अल्पमती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या चरण कमलामध्ये नम्रीभूत होतो, बार बार नमस्कार करतो, असं याला तथाकार म्हणतात. ह्या तथाकार अवस्था आहेत. आचार्य भगवान पुढे काय म्हणतात? शिष्य की उद्दंडता से गुरु की कोपाग्नि प्रज्वलित हुई थी. जब शिष्य ने अनुभव किया कि इस क्रोधाग्नि रूप अग्नि के ताप से मेरा तो अहित होगा ही, किंतु मेरे परम कपरी गुरु को और रत्नतर रूप फलों से सुशोभित संग को भी संताप होगा तथा श्रमण धर्म की निंदा होगी, तब वह विवेकी एवं धर्मवत्सल शिष्य इच्छाकारादि उत्तम जल से उस अनिष्टकारी क्रोधाग्नि को शीघ्र बुझा देता है. म्हणजे काय सांगितले की एक ज्यावेळी शिष्य अशी उद्दंडता किंवा गुरुचा कोपाग्नी निर्माण झालेला आहे त्यावेळी जे शिष्य काय अनुभव करतोय की या क्रोधाग्नीमुळं अग्नी तापामुळं माझं तर अहित होईल, परमोपरी गुरुचं बी अहित होणार आहे, रत्नत्राचे जाणार आहे, सुशोभित संघाला संताप प्राप्त होणार आहे, श्रमण धर्माची निंदा होणार आहे. यामुळं तो धर्मवत्सल शिष्य इच्छाकारदी उच्चम जलाने त्या अनष्टकारी क्रोधाला मिटवून टाकतोय. म्हणून आम्ही काय करायला पाहिजे? ही क्रोधाग्नी निर्माण होऊसपर्यंत वाटच बघायचं नाही, निर्माणच करायचं नाही क्रोधाग्नी. त्यामुळे काय उत्तर न देणे, कुठल्याही गोष्ट न बोलणे, ह्या सगळ्यात गोष्टी आवश्यक आहेत. ज्यावेळी कुणीकंड काय एकीकंड बोल, आता मला सांगा क्रोध दोन्हीकंड आला तर दोन्हीकंड निर्माण झाला तर परत भडकाच उडणार आहे काय कमी होणार आहे? आणि एकीकंड क्रोध उठलाय दुसरीकंड शांत असेल तर काय भडका उडणार आहे? शांत होणार आहे. या गोष्टी आवश्यक आहेत. आम्ही पहिला याचा विचार, सगळ्याचा गोष्टीचा विचार करून जेवढ्या प्रमाणात आम्हाला शांत राहता येईल तेवढं शांत राहणं आवश्यक आहे. प्रश्न: गुरु की कठोर आज्ञा या कोई ताड़ना युक्त कटु वचन सुनकर यदि शिष्यादि को क्रोधाग्नि प्रज्वलित हो जाए तब गुरुजन उसे कैसे शमन करते हैं? गुरु की कठोर आज्ञा किंवा ताडना या कटुवचन बोलल्यानंतर शिष्याला मध्ये क्रोधाग्नी निर्माण झाला, प्रज्वलित झाला, तर गुरुजन त्याला कसं शांत करतात? आता शिष्याला शांत करायचं आहे, परंतु शिष्यामध्ये आला तर, नाही आला तर शांत करायची काही आवश्यकता नाही, आला तर शांत करायला पाहिजे. हे जो उत्तर सांगाल्यात. महापुरुष सर्व प्राणियों के निर्वाज बंधू होते. महापुरुष सगळ्या प्राणींचे निर्वाज बंधू असतात. वे कभी अपने शिष्यों पर अभ्यंतर से कुपित नहीं होते. ते काय म्हणतात की आपल्या शिष्यांच्यावर अभ्यंतर रूपाने ते कुपित होत नाहीत. क्योंकि उनके पावन हृदय में शिष्य का हित करने का भाव ही छिपे रहते हैं. त्यांच्या मनामध्ये शिष्याचं हित व्हावं ही भावना मनामध्ये असते. अतः वे कोपायमान शिष्य को एकांत में ले जाकर अपने शीतल वचन रूपी जल से उपशांत कर उसे विश्वास में ले लेते हैं. ते कोपायमान झालेल्या शिष्याला एकांतात घेऊन जाऊन शीतल रूपी वचनाच्या जलानं त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात उसकी श्रद्धा को पूर्ववत दृढ़ कर देते हैं. त्याची श्रद्धा नाही पूर्ववत जशी होती की नाही तशी दृढ़ करतात. शिष्य भी गुरु की वात्सल्य में अमृतवाणी को कर्णपुट से पीकर संतुष्ट हो जाता है और तत्काल गुरुचरण में नम्र होकर प्रायश्चित मांग अपने हृदय की पवित्रता को प्रदर्शित कर देता है. आणि म्हणून शिष्यसुद्धा गुरुची वात्सल्यमय अमृतवाणी कर्णपुटामध्ये ऐकून संतुष्ट होऊन तत्काल गुरुचरणामध्ये नम्र होऊन प्रायश्चित मागून आपल्या हृदयाला पवित्र करून प्रदर्शित करतोय म्हणून सांगितलंय. शिष्य की क्रोधाग्नि शांत करने के लिए गुरु को समाचार नीति का अवलंबन नहीं लेना पड़ता, क्योंकि मुखदानम ही मुख्यानाम लघु नाम विशिचनम. अर्थात महापुरुषों का सम्मुख होकर बोलना ही छोटों को राज्याभिषेक के सदृश आनंददायक होता है. इथं काय सांगितले? शिष्याची क्रोधाग्नी शांत करण्यासाठी गुरुला समाचार नीती आदी अवलंब करायला लागत नाही. का? कारण की काय, महापुरुषांच्या सम्मुख होकर बोलण्यात छोट्यांना राज्याभिषेकचे सदृश आनंददायक असते. राज्याभिषेक राजाला केल्यावर कसा आनंद होतोय तसं त्यांच्या सम्मुख बोलताना का नाही त्यांना तसा आनंददायक होते म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे. पुढच्या गाथेमध्ये परत आणि त्याच गोष्टीला काय काय गोष्टींना आणि परत सोडायचं आहे आणि परत कशायांचंच सांगायल्यात. कशायांचं केवढं सांगायल्यात बघा. सल्लिखम गौरमम संज्ञा
नो कषाया महाभटा समस्ता निंदिता लेशा समाधानम यथा सता. तर आचार्य भगवान काय म्हणतात, इस प्रकार सज्जनों को अपना चित्त समाधान रूप अर्थात शांत रखने के लिए कषायों के सदृश गारव संज्ञा एवं नौ कषाय रूपी महाभटों को तथा अशुभ लेशाओं को भी निंदित करना चाहिए, अर्थात छोड़ देना चाहिए. म्हणजे काय सांगितले, सज्जनांनी आपल्या मनामध्ये समाधान रूप शांत मनाला शांत ठेवण्यासाठी कषाय सदृश गारव, रुद्धिरस आणि साता काय सांगितले, 3 रुद्धिरस आणि साता, रुद्धिरस साता ही 3 गारव, संज्ञा आहार भय मैथुन परिग्रह आणि 9 कषाय. 9 कषाय माहिती आहेत, हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसकवेद. हे जे महाभट आहेत किंवा अशुभ लेशा आहेत, अशुभ लेशा म्हणजे कृष्ण पीत आणि पद्म, जे पहिल्या 3 आहेत त्या अशुभ आहेत आणि पुढच्या 3 आहेत त्या शुभ आहेत. कृष्ण नील आणि कापोद या अशुभ आहेत, पीत पद्म आणि शुक्ल या शुभ आहेत. तर अशुभ या लेशांना निंदित करायला पाहिजे. निंदित करणे याचा अर्थ त्यांना सोडून द्यायला पाहिजे, म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीला सोडायला पाहिजे म्हणून आचार्य भगवान सांगतात. आता प्रश्न करतात, गारव आदि किसे कहते और ये कितने होते हैं. शब्द गारव, रुद्धि गारव, सात गारव के भेद से गारव 3 प्रकार के हैं. शब्द गारव, वर्णों के उच्चारण का गर्व करना, वर्णाच्या उच्चारणाचं गर्व करायचं, याला शब्द गारव म्हणतात. रुद्धि गारव, शिष्य शास्त्र पिंची कमंडलों पट्ट आदि परिग्रह के द्वारा अपने को ऊंचा प्रकट करना, याला रुद्धि गारव म्हणतात. की शिष्य शास्त्र पिंची कमंडल पट्ट आदी परिग्रहाच्या द्वारे आपल्याला उंचा प्रकट करणे याला रुद्धि गारव म्हणतात. सात गारव, आहार पान आदि से उत्पन्न सुख की लीला से मस्त होकर मोहमद करना. 7 गारव काय आहे, आहार पाणी आदी जास्त सुखप्रवण उत्पन्न मिळाल्यानंतर, चांगलं मिळाल्यानंतर त्यात मस्त होऊन मद करणे याला 7 गारव म्हणतात. आता संज्ञा सांगाल्यात. संज्ञा काय, आहार आदि विषयों के अभिलाषा को संज्ञा कहते हैं. आहाराची संज्ञा, आहाराविषयी अभिलाषा करणे याला संज्ञा म्हणतात. अथवा जिनसे बाधित होकर जीव लोक के दारुण दुख पाते हैं और जिनका सेवन करने से जीव दोनों ही भवों में दारुण दुख प्राप्त करते हैं उन्हें संज्ञा कहते हैं. ज्याच्यामुळे बाधित होऊन जीव लोकांमध्ये दारुण दुःख प्राप्त करतात आणि ज्याच्या सेवनामुळे त्यांना दुःखाला प्राप्त व्हायला लागते त्यांना संज्ञा म्हणतात. मग त्या संज्ञा आहार संज्ञा, भय संज्ञा, मैथुन संज्ञा आणि परिग्रह संज्ञा या 4 प्रकारच्या आहेत म्हणून सांगितलं आहे. आता 9 कषाय. 9 कषाय काय आहेत, ईशत अर्थात किंचित, कषाय को 9 कषाय कहतात. किंचित कषाय, कमी प्रमाणात कषाय येणे, त्या याला 9 कषाय म्हणतात. मग ते कुठले आहेत, हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसकवेद. हास्य म्हणजे काय नाही की दुसऱ्यांच्या ग्लानीरूप, दुसऱ्यांचे क्रोधरूप किंवा दुसऱ्यांचे चेष्टारूपणे हास्य मिश्रित हास्य करणे हे हास्य 9 कषाय आहे. रती, दुसऱ्यांच्यामध्ये रथमध्ये म्हणजे जो आपल्याविषयी चांगला असेल त्याच्याविषयी चांगली भावना होणे, बाकींच्याविषयी वाईट भावना याला रती भाव म्हणतात. अरती, आपल्याविषयी वाईट आहे त्याच्याविषयी वाईट भावना होणे, चांगल्याविषयी चांगला होणे अरती भाव आहेत. शोक, शोक करणे, काही किरकोळ गोष्टी झाली तरी शोक करणे. भय, भय म्हणजे की नाही 4 प्रकारची भीती आणि बाह्य संसारातली भीती सुद्धा वापणे किंचित. जुगुप्सा म्हणजे ग्लानी भावने, धार्मिक रत्नत्रयी शरीर धारण असणारा व्यक्ती आहे त्याच्याविषयी की नाही ग्लानीची भाव मनामध्ये त्याच्या शरीराला बघून होणे याला जुगुप्सा म्हणतात. स्त्रीवेद, स्त्रीविषयी की नाही स्त्रीविषयी रमण्याची भावनेला स्त्रीवेद म्हणतात. पुरुषवेद, पुरुषविषयी रमण्याची भावने याला पुरुषवेद म्हणतात. आणि नपुंसक म्हणजे स्त्री पुरुष आणि नपुंसक या तिघांच्या विषयी रमण्याची भावनेला नपुंसक वेद म्हणतात. या 9 प्रकारचे हे 9 कषाय आहेत. कषाय के सदृश चारित्र का विनाश नहीं कर पाते, चारित्र्य में मल उत्पन्न करते, अतः इन्हें ईशत कषाय कहते. म्हणजे हे चारित्र्याचा विनाश करू शकत नाहीत परंतु चारित्र्यामध्ये मल निर्माण करणार आहे. हे जे 9 कषाय आहेत नाही, हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसकवेद, हे कषाय चारित्र्याला नाश करणार नाहीत परंतु त्यामध्ये मल निर्माण करणार आहेत, मल निर्माण करणार आहेत म्हणून सांगितले आहेत. लेशा,
कषाय से अनुरंजित योगों की प्रवृत्ती को लेशा कहते. कषायानं अनुरंजित झाल्यानंतर जी योगांची प्रवृत्ती आहे, योगांची म्हणजे मन वचन कायची जी प्रवृत्ती होते त्याला लेशा म्हणतात. कृष्ण नील कापोत पीत पद्म शुक्ल या भेदाने 6 प्रकारच्या लेशा आहेत. त्यामध्ये पहिल्या 3 आहेत त्या अशुभ आहेत. कृष्ण नील आणि कापूत ह्या अशुभ लेशा आहेत. पीत पद्म आणि शुक्ल ह्या शुभ लेशा आहेत. अशा 6 प्रकारच्या लेशा येतात. कषायानं अनुरंजित झाल्यानंतर आत्मामध्ये योगांची जी प्रवृत्ती होते, मनाची प्रवृत्ती, वचनाची प्रवृत्ती आणि कायाची प्रवृत्ती, याला कषाय म्हणलेलं आहे. इनसे प्रारंभ की 3 अशुभ और 3 शुभ है. 3 अशुभ आहेत आणि 3 शुभ आहेत म्हणून सांगितले. आता दुपारच्या भागामध्ये संसार त्यागाचा इच्छुक याचं उत्कृष्ट तप कुठला करतोय, संसार त्याग करायची इच्छुक असणारा साधक उत्कृष्ट तप कोणता करतोय हे दुपारच्या भागात सांगतील. मी एवढीच भावना करतो की जे रुद्धी संज्ञा नो कषाय या सगळ्या गोष्टींचा त्याग करून जेवढ्या प्रमाणात कषायांना शांत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कषायांना निर्माणच होऊन देऊ नका, ही भावना सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणून सांगितले. नाहीतर आम्ही आमच्या स्वतःला बी नाश करू शकतोय, बाकीला गोष्टीला बी नाश करू शकतोय म्हणून आचार्य बंधू सांगते. एवढी भावना करा, तेवढ्या भावनेवर सगळ्यांचं कल्याण हो एवढी भावना करतो आणि वाणीवरून देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की